पण बाह्य विधी ती बघत होतो. केसरी मुद्रेच्या उपायासाठी बाह्य सिद्धी उपाय सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये छेदन, चालन आणि दोहन हे 3 उपाय सांगितले. त्याच्याबरोबर काय करायचं आहे? दृष्टी भ्रूमध्यामध्ये स्थापन करायची आणि कपाल कुहरामध्ये जिव्हा परिवर्तित करायची, विपरीत करायची. याला म्हणतात खेचरी मुद्रा. आणि अमृत पदाला प्राप्त करून देणारी अशी ही खेचरी मुद्रा वर्णन केलेली आहे. आता अभ्यासकाले प्राणजयोपायः पुढचा मुद्दा आहे. आज कोणाचाच कॅमेरा नाही दिसत चालू. तमाचा प्रभाव आहे. हा. तम पाटील मॅडम आले. जस्ट जस्ट जॉईन झाले सर. ऑडिओ फक्त चालू होता, आता जस्ट जॉईन झाले. हा, ठीक आहे ठीक आहे. आणि ठोसर सर नाहीत वाटतं. ठीक आहे. आपण काल काल जिथून सुरुवात केली आहे तिथूनच करतो आहोत. अभ्यासकाले प्राणजयोपायः वामपादमूलेन योनिं संपीड्य दक्षिणपादं प्रसार्य तं कराभ्यां धृत्वा नासाभ्यां वायुम् आपूर्य कंठबंधं समारप्योर्ध्वतो वायुं धारयेत् तेन सर्वक्लेशहानिः ततः पीयूषमिव विषं जीर्यते क्षय गुल्म उदावर्त अजीर्ण त्वग आदि दोषा नश्यन्ति एष प्राणजयोपायः सर्वमृत्युपघातकः. ही कुठली मुद्रा सांगितली असेल? बघा, डाव्या पायाला गुडघ्यापासून मोडून त्या पायाच्या टाचेने योनिस्थानाला दाबल्या जाईल अशा स्थितीत ठेवावे. डाव्या पायाची टाच मूलाधाराला. सिद्धासन सारखं का सर? उजवा पाय अशा प्रकारे लांब सरळ समोर ठेवावा. जानू जानू शीर्षासन किंवा महामुद्रा. हा, बरोबर, महामुद्रा आहे. तर त्याच्यामध्ये पाय समोर सरळ ठेवावा. त्यानंतर दोन्ही नासिकेने पूरक करून, आता ह्याने अंगठा धरायला वगैरे काय सांगितलेलं नाहीये. त्यानंतर दोन्ही नासिकेद्वारे पूरक करून जालंधर बंद लावून समोर वाकावे. अंगठे धरायला सांगितलेलं नाहीये, पण समोर वाकायला सांगितलंय. आता ह्याच्यात काय काय केलंय? दोन्ही नासिकेने पूरक केलाय म्हणजे कुंभक केलाय, आणि जालंधर बंद लावलाय म्हणजे तो प्राणाला फक्त आतमध्येच कोंडून ठेवलेला आहे, कुंभक लावलेला आहे. आणि डाव्या पायाची टाच कुठे आहे? शिवनी स्थानावर. आणि पायाला त्याची जी पायाचा तळवा आहे तो उजव्या पायाच्या मांडीला लागलेला आहे, आणि उजवा पाय आहे तो सरळ लांब सरळ आहे. अशी ही जी मुद्रा आहे याच्या अभ्यासाने सर्व क्लेश दूर होतात. शारीरिक मानसिक सर्व क्लेश दूर होतात, पचनशक्ती वाढते. त्यामुळे विष सुद्धा अमृताप्रमाणे पचविले जाते. आहे तिकडे पण अटप्रदीपिकेमध्ये पण सांगितलेलं आहे. तसेच या मुद्रेच्या अभ्यासाने क्षयरोग, गुल्म, उदावर्त, मलाशय विषयक रोग इत्यादी रोग नष्ट होतात. पोटावर दाब येतो पुढे वाकल्यानंतर, बरोबर. आणि असेंडिंग कोलान जो असतो त्याच्यावर दाब येतो. त्याच्यामुळे मलविषयक सर्व रोग नष्ट होतात. गुल्म, उदावर्त सुद्धा इथेच वायू थांबल्यामुळे अपान क्षेत्रात रोग झालेले होतात हे रोग. त्यामुळे हे रोग सगळे नष्ट होतात. आणि प्राणावर विजय मिळवून देणारी ही साधना मृत्यूवरही विजय मिळवून देणारी आहे. आता इथे आपण जसं डाव्या पायाच्या टाचेने योनिस्थान दाबणे, याचाच अर्थ दुसरा काय आहे? मूलाधार बंध लावणे असा पण आहे. अपानाचं अधोगमन थांबवणे असं पण आहे. आणि
प्राणाला आपण आतमध्ये खेचून जालंधर बंधाने काय करतो आहोत, दाबतो आहोत, म्हणजे प्राणाला थांबवतोय कुंभक स्थितीमध्ये, आणि प्लस वागतोय पुढे म्हणजे पोटाला दाबतोय. या सर्व गोष्टी कशाच्या सारख्या आहेत, त्रिबंध लावल्याप्रमाणेच होत आहेत. आणि याच्यामुळे त्यांनी प्राणाला जय मिळवून देणारी अशी ही साधना सांगितलेली आहे. आणि ही मृत्यूवरही विजय मिळवून देणारी साधना असं सांगितलंय. पुढे स्वात्मा परोक्ष सिद्धी उपायः दक्षिणचरणम वामोरुपरी संस्थाप्य वायुम आपूर्य हृदये चिबुकम निधाय योनिमाकुंच मनोमध्ये यथाशक्ती धारयित्वा स्वात्मानं भावयेत तेना परोक्ष सिद्धिः. टाच वाम वामपाद पार्ष्णी म्हणजे डाव्या पायाची टाच योनिस्थानी नियोज्य, डाव्या म्हणजे योनिस्थानी किंवा शिवनी स्थानावर स्थित करायची, आणि दक्षिण चरणम वामोरुपरी संस्थाप्य उजव्या पायाला मांडीवर स्थिर करायचं, म्हणजे सिद्धासन जसं आपण सांगतोय तसं. त्यानंतर पूरक करावा, आणि चिबुकम निधाय हृदय चिबुकम निधाय म्हणजे जालंधर बंध लावावा, आणि योनी माकुंच म्हणजेच मूलाधार बंध लावावा. बरोबर, मूलबंध. योनी माकुंच मनोमध्ये यथाशक्ती धारयित्वा स्वात्मानं भावयेत, स्वात्मतत्वाची भावना मनामध्ये करावी यथाशक्ती. तेना परोक्ष सिद्धी, याद्वारे अपरोक्ष सिद्धी प्राप्त होते. भूत व भविष्य कालाचे अर्थात त्रिकालाचे योग्याला ज्ञान होते, असं याचं सिद्धी सांगितलेली आहे या मुद्रेमुळे. मुद्राच म्हणता येईल याला. बरोबर. आता ह्या सगळ्या ज्या आहेत आपल्याकडे कुठल्या योग दर्शनमध्ये तिसरा जो पाद आहे विभूतीपाद, त्याच्यामध्ये सगळ्या विभूती किंवा सिद्धी सगळ्या सांगितलेल्या आहेत. आणि इथे जसं वर्णन केलेलं आहे त्याच पद्धतीत इथे पण सगळ्या सिद्धी वर्णन केलेल्या आहेत या ग्रंथामध्ये सुद्धा, शांडिल्य उपनिषदात. आतापर्यंत जे आपण उपनिषद बघितलेली त्याच्यामध्ये अशा क्रमानं सिद्धी कुठल्या सांगितलेल्या नव्हत्या, पण शांडिल्य उपनिषद हे वैशिष्ट्यपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये योगात जशा सिद्धी सांगितल्या तशा खाली सगळ्या सिद्धी सांगितलेल्या आहेत. म्हणजे योगदर्शनामधून कुठून, योगदर्शनामध्ये कुठून आल्या असतील तर शांडिल्य उपनिषद हा त्याचा स्रोत आहे असं म्हणता येईल. सर्व रोग विनिर्मोक्ष साधनम धारणा विशेषः. तर सुरुवातीला आपण जेव्हा बघत होतो हे जेव्हा शांडिल्य विद्या सुरू केली तेव्हाच त्यांनी काय काय किती प्राणायाम, किती धारणा, किती सगळे अष्टांग योग जो सांगितला त्याच्यामध्ये प्रत्येकाचं संख्या सांगितलेली होती. आहे का लक्षात मॅडम? काय काय आहे? अष्टांग आठ, हा, 8 सांगितले होते. अष्टांगाचे 8 सांगितले. हा, हा, आठ पुढे मुद्रा. नंतर बघा काय काय सांगितलंय ते. एकच मिनिट सर. यमहा दश, दश यमहा. 10 यम, 10 नियम. बरोबर. नंतर प्राणायाम मला वाटते सर 4 सांगितले होते. नाही, आसनांनी अष्टौ, आसनं 8 आहेत. त्रिही तीन आहेत प्राणायाम. सर. प्राणायाम 3. हा, प्राणायाम प्राणायाम 3 3 आहेत. आहेत. त्यानंतर पंच प्रत्याहार, प्रत्याहार 5 सांगितले. तथा धारणा. 5. बरोबर. 3 हा, 5. धारणा 5 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. ध्यान 3 प्रकारचे ना. हो. हा, ध्यान हे ध्यान 2 2. प्रकारचे आहे. ध्यान 2 प्रकारचे आहे आणि समाधी केवळ एकच एकच आहे. एकच. असं तिथे वर्णन एक. केलेलं. मग ह्याच्यामध्ये आता आपल्याला प्राणायाम आपण बघितले, प्रत्याहार, धारणा या गोष्टी पुढच्या ज्या आहेत त्या बघायच्या आहेत. प्रत्याहार आणि धारणा 5-5 आहेत आणि ध्यान 2 प्रकारचं आहे. राहू दे, काय होत नाही. बरोबर.
तर आता आपण काय तिथे सर? हळूहळू चाललेलो आहोत. आपला प्राणायाम हा भाग संपलेला आहे त्यातला. आता पुढे ह्या ज्या धारणा आहेत त्या 5 प्रकारच्या आहेत असं त्यांनी तिथे वरती सांगितलेलं आहे. इथे बघायचं आहे आपण काय काय धारणा सांगतात त्या. आता धारणा विशेष असं प्रकरण चालू झालंय. बाह्यात प्राणम समाकृष्य पूरयित्वोदरे स्थितम नाभिर्मध्ये च नासाग्रे पादांगुष्ठे च यत्नतः धारयेन् मनसा प्राणम संधिकालेषु वा सदा सर्वरोगविनिर्मुक्तो भवेद योगी गतक्लमः. काय सरांचा काय करायचं आहे बोला. फुडके सर बोलत होते काय? आवाज येत नाहीये. नाही येत, आवाज येत नाही. मीच बोलतो. बाहेरील वायू आत घेऊन बाह्यात प्राणम समाकृष्य पूरयित्वोदरे स्थितम उदरामध्ये प्राणवायूला स्थिर करावे म्हणजेच काय करावं? कुंभक करावा. यानंतर नाभीमध्यावर नाभीर्मध्येच नासाग्रे नाभीमध्यावर किंवा नासाग्रावर किंवा पायाच्या अंगठ्यावर प्रयत्नपूर्वक मन स्थिर करीत प्राणालाही स्थिर करावे. आता इथे धारणेसाठी आलंबन दिलं. बरोबर आहे. नासाग्रावर किंवा कुठल्या नाभी मध्यावर किंवा पायाच्या अंगठ्यावर असे आलंबन दिली. मन स्थिर करण्यासाठी आलंबन दिली. प्राणालाही स्थिर करावे असं सांगितलं. या क्रियेचा अभ्यास 4ही संधी काळात अर्थात प्रातःकाळ, सायंकाळ, मध्यान्ह आणि मध्यरात्र हे कसले काळ आहेत? संधी काळ आहे. या संधी काळामध्ये ही साधना करायला सांगितलेली आहे. असे केल्यास योगी सर्व रोगांपासून मुक्त होतो आणि काय होतो? गतक्लम. क्लम म्हणजे श्रम. श्रम किंवा काय होणे? दमणे. गतक्लम या साधनेने कसा होतो? श्रमरहित होतो. ठीक आहे. ही एक धारणा झाली. पुढे नासाग्रादिषु संयमेन विविध सिद्धयः नासाग्रे वायुविजये भवति नाभीमध्ये सर्व रोग विनाश पादांगुष्ठे धारणाम शरीरलघुता भवति. या धारणा केल्यामुळे काय काय होतंय ते सांगितलं त्यांनी. नासाग्रादिषु संयमेन विविध सिद्धयः यांच्याची धारणा केल्यामुळे विविध सिद्धी प्राप्त होतात. कुठल्या कुठल्या होतात? तर नासाग्रे वायुविजये भवति वायूवर जय मिळवला जाऊ शकतो नासाग्रावर ध्यान केल्यानंतर. नाभीमध्ये जर धारणा केली, सॉरी ध्यान नाही म्हणायचं, काय म्हणायचं आहे? धारणा. नाभीमध्ये सर्व रोग विनाश आणि पादांगुष्ठे धारणाम शरीर लघुता भवती. पादांगुष्ठावर धारणा केल्यानंतर शरीर लघुता उत्पन्न होते किंवा हलकेपणा शरीराला येतो. हे झाल्या 3 प्रकारच्या धारणा इथेच सांगितल्या. बरोबर. नासाग्र दृष्टी, नाभी केंद्रस्थानी धारणा आणि तिसरं नासाग्र धारणा, नाभी केंद्रस्थान धारणा आणि पादांगुष्ठ धारणा. आणि तिघांची फल काय आहेत? नासाग्र्यानं वायुविजय, त्यानंतर नाभी केंद्र सर्व रोग विनाश, पादांगुष्ठ शरीर लघुता. 3 प्रकारच्या धारणा, त्याच्या 3 प्रकारचे फल. रसनाद वायु आकृष्य यः पिबेत सततम नरः श्रम दाहौ तु नस्त्याताम नश्यती व्याधयस्तथा. रसनाद म्हणजे जिभेवर. रसना म्हणजे जिभे. रसनाद वायु आकृष्य म्हणजे काय आहे? कुठली क्रिया? प्राणायाम कुठला?
शीतली प्राणायाम. शीतली किंवा शीतली काकी मुद्रा. शीतली, हा. रसनाद वायुमाकृष्य यः पिबेत सततम नरहा, जो सतत करतो, म्हणजे शीतली सतत जो करतो त्याला काय काय होत नाही. श्रम, दाहव तू न स्याताम, त्याला श्रम म्हणजे दमत नाही तो कधीही, आणि दाह होत नाही. नश्यंती व्याधयस्तथा, त्याच्या व्याधी नष्ट होतात. अशा प्रकारचा हा शीतली प्राणायाम आहे. पुढे संधयोर ब्राह्मण काले वायुमाकृष्य यः पिबेत त्रिमासात तस्य कल्याणी जायते वाक् सरस्वती. एवं षण्मासाभ्यासात रोगनिवृत्तिः जिह्वा वायुमानीय जिह्वामूले निरोधयेत्. यः पिबेत् अमृतं द्विकाल विद्वान् सकलं भ्रमम अनुष्णते भद्रमश्नुते सकलं अश्नुते. एवं षण्मासाभ्यासात सर्वरोगनिवृत्तिः संध्ययोर्ब्राह्मण काले, म्हणजे काय तर सकाळी आणि संध्ययोर म्हणजे संधी काळ. बरोबर. जिभेची आकृष्य करून वगैरे ते जे काय आहे, वायुमाकृष्य यः पिबेत त्रिमासात तस्य कल्याणी जायते वाक् सरस्वती, त्याच्या जिभेवर साक्षात सरस्वतीच अवतरते, किंवा त्याला काय होते, वाचा सिद्धी प्राप्त होते, किंवा तो वाक्पटू होऊ शकतो, बोलण्यात प्रवीण होऊ शकतो. अशा प्रकारे म्हणजे जे साधकाने जिभेने वायू आत ओढून अर्थात पूरक करून प्राणायाचा अभ्यास 3 महिन्यापर्यंत, हा, इथे 3 महिने कुठे म्हटलंय, नाहीये. 3 महिने असं नाही म्हटलेलं ना, नाही म्हटलेलं. आहे ना सर, हा, त्रिमासात त्रिमासात. तस्य. हम्म. त्रिमासात तस्य कल्याणी जायते वाक् सरस्वती. बरोबर. असं 3 महिने जर अभ्यास केला तर काय होतं, तर त्या मंगलमय वाणी साक्षात सरस्वतीच होऊन जाते. तसेच विधीपूर्वक 6 महिन्यापर्यंत या प्राणायामाचा अभ्यास केल्यास सर्व रोगाची निवृत्ती होते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जो साधक जिभेद्वारा पूरक करून जिव्हा मुलामध्ये चित्ताचा निरोध करतो तो अमृत प्राशन करतो. तसेच सर्व प्रकारच्या कल्याणाचा तो धनी होतो. पिबेद अमृतं विद्वान सकलम भद्रमश्नुते, भद्र म्हणजे कल्याणकारी, त्याचं सर्व प्रकारे कल्याण होतो, अशा पद्धतीत सांगितलेलं आहे. आत्मन्यत्मा नमीड्या धारयित्वा भ्रुवोन्तरे विभेद्य त्रिदशाहारं व्याधिस्थो अपि विमुच्यते. आत्मनि आत्मानं ईडया धारयित्वा, जो साधक इडा नाडीने पूरक करून प्राणाचा निरोध करून भ्रूमध्यात आपल्या चित्ताला स्थिर करतो, त्याच्यासाठी देवतांचा आहार असलेल्या अमृताचा स्रोत उद्धटित होतो, म्हणजेच त्याला निरंतर अमृतत्वाची प्राप्ती होते आणि सर्व शरीरातील व्याधीपासून तो मुक्त होतो. भ्रुवंतरे, आता इथे मध्ये 2 भुवयांच्या मध्ये धारणा करायला सांगितलेली आहे. इडा नाडीने पूरक करायला सांगितलंय. त्यानंतर प्राणाचा निरोध करून म्हणजेच कुंभक करून भ्रूमध्यात आपल्या चित्ताला स्थिर करायला सांगितलेलं आहे. बरोबर. त्यासाठी देवतांचा आहार असलेल्या अमृताचा स्रोत उद्धटित होतो
आणि सर्व शरीरातील व्याधी नष्ट होतात. पहिले झाले 3 ते सांगितले सुरुवातीला धारणा. बरोबर? कुठल्या कुठल्या? नासाग्र. अगोदर सांगितलं हा, पहिलं नासाग्र. नाभिधारणा आणि हा, पादांगस्त आणि पादांगुष्ट झालं. पादांगुष्ठान. त्याच्यानंतर आत्ताच्या मगाशच्या श्लोकामध्ये काय सांगितलं त्यांनी? तर जिव्हा मुले अमृतम ही एक सांगितलं. त्यानंतर पुढे आता काय सांगितलं? तर दोन भुवयांच्या मध्ये. हा, 2 भुवयांच्या मध्ये. ओके. आता भ्रूमध्यात आपल्या चित्ताला स्थिर करतो. झालं. नाडीभ्याम वायुमारोप्य नाभो तुंदस्य पार्श्वयोः घटिकैकां वहेद्यस्तु व्याधिभिः सविमुच्यते. नाडीभ्याम वायुमारोप्य नाभो तुंदस्य पार्श्वयोः. जो साधक दोन्ही नासिकांनी वायू ग्रहण करून नाडीभ्याम 2 नाड्या, बरोबर, नाडीभ्याम असा शब्द आहे संस्कृतमध्ये, त्याला आपण द्विवचन म्हणणार. नाडीभ्याम वायुमारोप्य, वायूचं ग्रहण करून, पूरक करून उदराच्या दोन्ही बाजू भरतो. नाभौ तुंदस्य पार्श्वयोः. दोन्ही बाजू भरतो. हा अभ्यास रोज 2 वेळा घटिक एकाम, 1 घटिका, वहेद्यस्तु व्याधीभिः सविमुच्यते. हा अभ्यास रोज 2 वेळा 1 घटीपर्यंत केल्यास तो सर्व व्याधींपासून मुक्त होतो. नासिकांनी वायू दोन्ही ग्रहण करून उदराच्या दोन्ही बाजू भरतो. अंतकुंभक करूनच ठेवायचं कसं? अंतकुंभक करूनच ठेवायचा. हा, असंच ती साधना आहे. आता इथे कुठे चित्त कुठलंही एकाग्र करायला सांगितलेलं अजून तरी नाही. पुढच्या श्लोकात बघूया. कारण एकाला त्याचं परत फलश्रुती पण खालच्या श्लोकात असणार आहे. मासमेकं त्रिसंध्यम तु जिह्वारोप्य मारुतम विभेद्य त्रिदशाहारम धारयेत तुंद मध्यमे ज्वराः सर्वे अपि नश्यन्ति विषाणी विविधानि च. जिव्हाम आरोप्य. ओके. जो साधक वायू जिभेवर ठेवून म्हणजे शीतली प्राणायामाचा अभ्यास विधीपूर्वक करतो व उदराच्या मध्यस्थानी मनाला व प्राणाला स्थिर करतो. इथे परत उदराचं मध्य ही गोष्ट आली. उदराच्या मध्यस्थानी तिथे पण तसंच सांगितलेलं आहे. कसं? 1 घटिका असा रोज 2 वेळा अभ्यास करायला सांगितलाय. आणि तिथे कसं सांगितलंय? उदराच्या दोन्ही बाजू भरतो असं सांगितलंय. मग अशा वेळी ध्यान कुठे करायचं आहे? तर मध्यभागी उदराच्या धारणा करायची आहे. जो साधक वायू जिभेवर ठेवून म्हणजे शीतली प्राणायामाचा अभ्यास विधीपूर्वक करतो व उदराच्या मध्यस्थानी मनाला व प्राणाला स्थिर करतो, तसेच हा अभ्यास 1 महिन्यापर्यंत 3 संधी काळात म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ करतो, त्याच्यासाठी देवतांच्या आहाराचा अर्थात अमृताचा स्रोत उद्धटित होतो. त्याच्या ज्वरादी सर्व व्याधी नष्ट होतात व त्याच्यासाठी विषाचा प्रभावही नष्ट होतो. म्हणजे विषनाशक आणि ज्वरघ्न असे 2 फलश्रुती सांगितल्यात त्याच्याबरोबर, आणि प्लस अमृत. मुहूर्तमपि यो नित्यं नासाग्रे मनसा सह सर्वतरति पाप्मानं स्वस्य शतार्जितम. ओके. जो साधक प्राणायामाचा अभ्यास नियमितपणे 1 मुहूर्तापर्यंत आपल्या नासाग्रावर मन एकाग्रित करून करतो, म्हणजे परत इथे नासाग्र आलं, धारणा अर्थात धारणेसहित करतो, त्यांच्या जन्मजन्मांतर प्राप्त पापांचा प्रभाव नष्ट होतो. अर्थात त्याचे सर्व कर्माशय नष्ट होतात असं इथे लिहिलेलं आहे. आणि हीच साधना कुठे सांगितलेली आहे? भगवद्गीतेमध्ये.
भगवद्गीतेमध्ये जो ध्यानाचा विधी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये नासाग्र दृष्टी असंच सांगितलेलं आहे. मग त्याचा इथे फक्त काय सांगितलं, त्याचं फळ सांगितलंय की त्याचा जन्मजन्मांतर प्राप्त पापांचा प्रभाव नष्ट होतो, अर्थात त्याचे सर्व कर्माशय नष्ट होतात असं इथे सांगितलेलं आहे. तर पाचवी धारणा आपण नाभी केंद्रावर धरायचे का मग पोटाच्या हा मध्यभागी? नाही, पहिल्या 3 नाभी भूमध्य केंद्र झाल्या. भूमध्य सांगितले ना सर 5. हा नासाग्र, पहिल्यापासून पादांगुष्ठान, जीवाणू नासा, आणि भूमध्य. करायचं. नाभी, पादांगुष्ठान, नंतर जीव आणि भूमध्य, भ्रूमध्य 5. बरोबर. आणि शेवटचं उदर मध्य. उदरमध्ये म्हणजे नाभीच सर धरायचं ना? उदरमध्यला सर नाभीच म्हणता येईल ना? आपल्या जास्ती व्हायला लागले. हा? त्यांनी सांगितलेल्यापेक्षाही जास्ती व्हायला लागल्यात आता धारणा. नाही पहिल्यांदा नाही त्यांनी मग 5 धारणा. हो, आपण नाभी धारणा आणि उदरमध्य हे एकच असू शकेल ना सर, का नाही? कारण नाही, उदराचा वेगवेगळे मध्य आहे. म्हटल्यावर नाभीच येईल ना? नाही, इथे तरी वेगवेगळं का सांगितलं मग? मला असं वाटलं वेगवेगळं समानार्थी सांगितलं शब्द त्याचा. असं. ना. वेगवेगळं सांगितलं त्या अर्थानं धरायचं आपण. कारण त्याची फलश्रुती पण वेगळी सांगितली. सुरुवातीला नुसतं नाही सांगितलं. सुरुवातीला जे सांगितले 3 त्याच्यामध्ये काय काय, पहिली कुठली सांगितली? नासाग्र, बरोबर. दुसरी हो. सांगितली नाभीच्या केंद्रस्थानी. तिसरी सांगितली पादांगुष्ठ. पादांगुष्ठान, हा. चौथी सांगितली जिव्हामूल. जीवा बहुल, 5वी सांगितली भ्रूमध्य. भ्रूमध्य. उदरमध्य. ओके. आणि ह्या प्रत्येकाची फलश्रुती सांगितली, त्यामुळे ह्या वेगवेगळ्या धरायच्या. चला, धारणा सिद्धी ही नाही, पण 5च झाल्या. टोटल 5च झाल्या, बरोबर ना? सगळ्या मिळून 5च झाल्या. नाही, भ्रूमध्ये एक आहे ना? हा, मग म्हणजे 6वी झाली ती, बरोबर. उदरमध्य धरले भ्रूमध्ये की हा. 6 होत आहेत सर. हा, मग उदरमध्ये 6वी होते, आपल्याला बरोबर. उदरमध्ये आणि नाभी केंद्र हे दोन्ही एक धरावी लागेल. नाही, धरायची पण काय नाही, तसं ते कारण कसं झालंय, तुम्ही जर बघितलं तर अष्टव आसनं म्हणून सांगितलं, पण सांगताना हा. 9 सांगितली. हो, अच्छा एक अच्छा. जास्तीच सांगितलंय त्यात. हा. आणि मग तसं इथं पण असू शकतंय तसं. आणि जर फलश्रुती वेगळी सांगितली तर ती वेगळीच धरायची. वेगळीच धारणा, ओके वेगळीच ओके असणार. ओके सर. वेगळीच धरावी लागणार, हे लक्षात घ्या, वेगळंच धरावं लागणार. चला पुढे. धारणा सिद्धी. आता सिद्धी प्रकरण चालू झालं, हा, की कुठल्या कुठल्या सिद्धी प्राप्त होतात हे आता इथे चालू झालं, किंवा आपल्याकडचा विभूती योग, विभूतीपाद इकडे चालू झाला. तार संयमात सकल विषय ज्ञानम भवती. तार म्हणजे भ्रूमध्यात स्थिर ज्योतीवर संयम केल्यास विश्वातील सर्व विषयांचे ज्ञान साधकाला होते. संयम हा जो आहे, हा तिथे योग योगामध्ये काय म्हटलेलं आहे? अष्टांग त्रयम योगाचे 2 एकत्र पार्ट आहेत. संयम, म्हणजे संयम आहे, धारणा, ध्यान आणि समाधी एकच. संयम, समाधी. मग तर संयम हा जो प्रकार आहे तो अंतरंग, काय म्हणतात, चांगले. बाह्य आणि, हा, बरोबर. अंतरंग. हा, तर ते जे 3 अंग आहेत ज्यांना आपण अंतरंग म्हणतो, ती कुठली कुठली आहेत? धारणा, ध्यान धारणा, आणि समाधी. ध्यान आणि समाधी. हा. आणि या त्रयम एकत्र संयम, या तिन्हींना मिळून संयम असं नाव आहे, बरोबर. तर आता ते हो. त्याची सिद्धी कशी असते ती सांगतात. तर जर तुम्ही तार म्हणजेच भ्रूमध्यावर संयम केला, धारणा, ध्यान आणि समाधी केली, तर विश्वातील सर्व विषयाचे ज्ञान साधकाला होते. म्हणजे हे जे आहे त्याला आपण आज्ञाचक्र असं म्हणतो, बरोबर आहे. या चक्रावर संयम केल्यानंतर पूर्ण विश्वातील सर्व विषयांचे ज्ञान साधकाला होते. पुढे. नासागरे चित्त संयमात इंद्रलोक ज्ञानम भवती.
नासाग्रावर संयम केल्याने साधकाला इंद्रलोकाचे ज्ञान होते. बरोबर. पुढे तद्ध चित्त संयमात अग्निलोक ज्ञानम. नासागराच्या खाली भागावर संयम केल्यास, नासागराच्या खाली संयम केल्यास साधकाला अग्निलोकाचे ज्ञान होते. नासागरावर इंद्र, त्याच्या खाली अग्निलोक. चक्षुषी चित्त संयमात सर्व लोक ज्ञानम. चक्षुषी नेत्रावर संयम केल्यास साधकाला सर्व लोकांचे ज्ञान होते, म्हणजे त्रिभुवन. श्रोत्रे चित्त संयमात कानावर जर चित्त संयम केला तर यमलोक ज्ञान. क्रमाने लक्षात ठेवता येऊ शकतं बघा. नाकावर इंद्र, नाकाच्या खाली अग्नी, चक्षुमध्ये काय? त्रिभुवन. त्रिभुवनाचं ज्ञान हा, होतं. त्रिभुवनाचं ज्ञान होतं. आणि कानामध्ये कोण? आणि यमलोक. यमलोक ज्ञानम. त्याच्यानंतर श्रोत्रे चित्त संयमात यमलोक ज्ञानम झालं. तत्पार्श्वे संयमात निवृत्ती लोक ज्ञानम. निवृत्ती लोक ज्ञानम म्हणजे कानाच्या बाजूच्या प्रदेशावर संयम साधल्यास साधकाला निवृत्ती लोकाचे ज्ञान होते. हा लोक मी पहिल्यांदाच ऐकतोय. ठीक आहे, विचारूया सरांना. क्लास संपल्यावर आपला सुरू होतो तेव्हा विचारूया. निवृत्ती लोकाचे ज्ञान होते. कानाच्या बाजूचा म्हणजे हे कोणता सगळे सर? लोक सांगितले. पार्श्व भाग का पुढचा भाग? कानाच्या असं काही कानाचा त्यांनी उल्लेख नाही केला. पार्श्व, तत्पार्श्वे. पार्श्व पाठचा बाजू लिहिलंयच ना, तत्पार्श्वे. हिंदीमध्ये आहे का बघूया काही लिहिलेलं, पटकन बघून घेतो. वाम करणे श्रोत्रे तत्पार्श्वे कान के पास चित्त संयम करणे निवृत्ती लोक का ज्ञान होता है. एवढंच लिहिलंय, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातून काय कळणार नाही. ठीक आहे, पुढे. पृष्ठभागे संयमात वरुण लोक ज्ञानम. पार्श्वभाग आणि पृष्ठभाग. कानाच्या पाठचा भाग म्हणजे हा, पुढचा भाग म्हणजे हा, आणि पार्श्वभाग म्हणजे हा. आलं लक्षात? कानाच्या पाठी आणि कानाच्या पाळीच्या पाठी. पार्श्व म्हणजे पृष्ठ म्हणजे सॉरी, मागील बाजूवर, कानाची मागील बाजू. आलं लक्षात? कानाच्या मागील बाजूवर संयम केल्यास वरुण लोकाचे ज्ञान होते. वरुण म्हणजे पाऊस ना? वरुण. हो, पाऊस. वरुण म्हणजे पाऊस. पण इथं तसं काय, फक्त त्यांनी वरुण लोकाचे पालन केले. करता देवता वरुण. हा वरुण लोकाचे ज्ञान होते. आता हे जे आहेत ना, ह्यांची प्रत्येकाची जर तुम्ही गेलात तर आपला जो वेद म्हणून जे काय आहे, ऋग्वेद आहे, तर ऋग्वेदामध्ये आवाज येतोय ना माझा? हो, येतोय सर. व्हिडिओ येतोय सर आवाज. व्हिडिओ येतोय थोडासा आवाज. ब्लर होतोय, पण आवाज येतोय. हा ठीक आहे. तर मला तुमचं चित्र स्थिर झालं म्हणून जर हे बघितलं ना, तर हे सगळे जे देवता वगैरे सांगितलंय, तर यांची सर्वांची सुक्त आहेत. कशामध्ये? ऋग्वेदामध्ये. वरुण सूक्त, इंद्र सूक्त अशी सूक्त आहेत. तर म्हणजे ह्या ज्या देवता आहेत त्यांचं त्यावेळेचे लोक विचार केला तर स्तुती किंवा गायन करत होते त्या सूक्तांद्वारे, आणि त्यांच्याकडून इच्छित वर प्राप्त करून घेत होते. जिथे जिथे यज्ञ यागादी कर्म असा शब्द येतो तिथे तिथे या सूक्तांचं पठण करून किंवा अथर्व वेदात मध्ये सांगितलेल्या कुठल्या क्रिया करून, यज्ञ करून, त्या देवतांना प्रसन्न करून त्यांच्याकडून इप्सित वर प्राप्त करून घेण्याची पद्धत त्यावेळी होती अस्तित्वात. आलं लक्षात? आणि मग त्यांचा हा लोक असं सांगितलेलं आहे. म्हणजे आता वरुण देवता जर म्हटली तर त्यांच्यासाठी समृद्धी आणणारी देवता म्हणजे वरुण देवता असं होतं.
कारण आता मी जो शिकतोय मागच्या सेमिस्टरमध्ये, तर तिथे ह्या वरुण सूक्त नावाचं सूक्त आहे आणि त्याच्यामध्ये त्या देवतेचं काय काय कामं आहेत हे सांगून ठेवलेली आहे. म्हणजे धनधान्यानं लोकांना भरून टाकणे, वेळेवर पाऊस पाडणे, वेळेवर काय असेल त्या गोष्टी म्हणजे कालचक्र व्यवस्थित सांभाळणे, जेणेकरून त्यांची शेती, गुरंढोरं जी काय आहेत त्यांचं भरभराट होईल अशा पद्धतीत त्यांना वर देणे हे काम या वरुण देवतेचं आहे. त्याचा लोक वरुण लोक ज्ञानम. पुढे वाम करणे संयमात शिवलोक ज्ञानम. डावा कानात संयम केला तर काय होतं? शिवलोकाचं ज्ञान होतं. ज्यांची हटप्रदीपिका झाली आहे त्यांना हे माहिती आहे का की जो कर्णनाद त्यांनी सुरुवातीला सांगितलाय तो कुठल्या कानात होतो? उजव्या. इथे उजव्या कानात सांगितलंय. त्याच्यावरून मी साधारण लक्षात ठेवेन की डाव्या कानात जो आहे तो शिवलोक ज्ञानम असं इथे सांगितलंय. आता ह्या सगळ्या सिद्धी आहेत ह्या आपल्या पलीकडच्या आहेत, सरळ सरळ. बरोबर आहे ना? त्यामुळे आपण फक्त कल्पनाच करू शकतो की शिवलोक ज्ञानम म्हणजे काय. ठीक आहे. मूर्ध्नी संयमात ब्रह्मलोक ज्ञानम. मूर्धास्थान जे नाक, डोळा, कान याच्यामध्ये जे स्थान आहे ते मूर्धास्थान. त्याच्यामध्ये ब्रह्मलोकाचे ज्ञान होते. पाद अधोभागे संयमात अतल लोक ज्ञानम. पायाच्या अधोभागे म्हणजे पायाचे जो घोटा आहे तिथे अधोभाग किंवा टाच जी आपण शिवनी भागाला लावून विधी करायला सांगितलेल्या आहेत पुढच्या मागच्या ज्या त्या टाचेचा पाठचा भाग धरा. तो अधोभागे संयमात अतल लोक ज्ञानम. म्हणजेच आता पाताळाचे सगळे लोक जेवढे आहेत तेवढे अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल असे लोक आहेत पाताळाचे. तर त्या लोकांमधलं हे अतल लोकाचं ज्ञान होतं. पुढे पाद संधो संयमात वितल लोक ज्ञानम. दुसरा लोक पायाच्या संधीवर म्हणजे जो आपला कुठला अँकल जॉईंट त्याच्यावर संधी केल्यानंतर काय होतं? संयम केल्यानंतर साधकाला वितल लोकाचं ज्ञान होतं. जंघे संयमात सुतल लोक ज्ञानम. जंघावर संयम केल्यास साधकाला सुतल लोकाचे ज्ञान होते. जानव संयमात महातल लोक ज्ञानम. हे सगळे खालचे पाताळ लोकातल्याचेच पाताळ प्रकार आहेत का सर? लोकातले. त्यांच्या जानूवर संयम, जानू म्हणजे गुडगा, गुडघ्यावर संयम केल्यास महातल लोकाचे ज्ञान साधकाला होते. उरव चित्त संयमात. उरव म्हणजे मधली बॉडी, त्यांना अपेक्षित पोट आणि छाती सगळंच येतं. नाही सॉरी, उरव म्हणजे मांड्या, मांड्या येणार. उरव म्हणजे दोन, उरव म्हणजे दोन मांड्या. आलं का लक्षात? आणि उरव उर म्हणजे म्हटलं छाती तर ना सर? उर म्हणजे छाती उरव ना? म्हणजे छाती. हा, हा. उर उर म्हणजे आपण छाती म्हणतो ना? छाती म्हणतो बरोबर. पण उरव आहे शब्द म्हटल्यानंतर तो बर मांड्यांसाठी आहे. दोन बर. आहेत मांड्या. उरू शब्द आहे ते मांडीसाठी. उरू दोन आहेत म्हणून हा, उरव आलाय. उरव आला. मांड्यावर चित्ताचा संयम केल्यास रसातल लोकाचे ज्ञान साधकाला होते. कुक्षव संयमात भूवर लोक ज्ञानम. कुक्षीवर संयम केल्यास साधकाला भूवलोकाचे ज्ञान होते. सर कुक्ष म्हणजे काय? तर कुक्षी कुक्ष म्हणजे ओटीपोट का? ओटीपोट. जिथे ऊस म्हणतो गर्भाशय आपण असते ती ऊस. कुक्षी. हा ऊस. हा, कुस, कुक्षी. कुटव कटव संयम स्वयं चित्त संयमात तलातल लोक ज्ञानम. कमरेवर कटी, कटी प्रदेशावर चित्त संयम साधल्यास तलातल लोकाचे ज्ञान होते. नाभव चित्त संयमात भूलोक ज्ञानम.
नाभीवर चित्त संयम केल्यास भूलोकाचे ज्ञान होते. हृदय चित्त संयमात स्वर्लोक ज्ञानम. हृदयावर म्हणजे हृदयस्थानावर चित्ताचा संयम केल्यास साधकाला स्वलोकाचे ज्ञान होते, स्वलोक. म्हणजे मृत्यूलोक किंवा भूलोक. हृदयोर्ध्वभागे चित्त संयमात महर्लोक ज्ञानम. हृदयाच्या वरच्या भागावर चित्ताचा संयम केल्यास साधकाला महलोकाचे ज्ञान होते. महलोक कुठे लक्षात असते सर? ठेवायचं वरचे जे खूप लोक अवघड आहेत आहे ना, सर हे. केवढे आणि नाव पण हो, किती आहेत. स्वहा, महलोक कुठे महाहा, असते? जनहा, तपहा असे लोक आहेत वरचे लोक. आणि खालचे लोक कसे आहेत ते अतल, वितल, सुतल, हा, महातल, पायाच्या खालचे सगळे पाताळ लोक. हे हा हे लक्षात पायाच्या ठेवायचं. खालचे, हे लक्षात ठेवता येईल. आणि वरचे जे आहेत ना ते अ, इहलोक, हा महा, जनहा, तपहा इंद्रलोक. अशा पद्धतीत लोक आहेत सगळे वरचे जे आहेत ते. भुवः, भुव, स्वहा, महाहा, जनहा, तपहा, सत्यम, हे 7 आहेत वरचे क्रमाने. आता ते लक्षात कसे ठेवायचे हा मात्र प्रत्येकाचा प्रश्न आहे. हा महालोक झाला, हृदय ऊर्ध्वभागी महा झाला. पुढे जनलोक. कंठे चित्त संयमात जनलोक ज्ञानम. कंठावर चित्ताचा संयम केल्यास जनलोकाचे ज्ञान होते. सरळ एक टेबल बनवा म्हणजे ते लक्षात येणार. स्थान आणि त्याचा लोक असंच लक्षात करायला एक टेबल बनवून टाका. भुवयांच्या मध्ये चित्ताचा संयम केल्यास साधकाला तपलोकाचे ज्ञान होते. नाभी आणि नाभीच्या वरती सगळे वरचे लोक सांगितलेले आहेत. खाली 7 आणि वर 7 असे 14 आहे ना. हा, आता बघा इथे नाभीचं जे आहे तिथे भूलोक ज्ञानम पहिलं सांगितलं, त्याच्यानंतर स्वहा, त्याच्यानंतर महाहा, त्याच्यानंतर जनहा, त्याच्यानंतर तपहा आणि त्यानंतर सत्यम खाली. मग त्याच्यात फक्त आपल्याला स्थान लक्षात ठेवायची आहे की नाभीमध्ये भू, हृदयामध्ये स्वहा, त्यानंतर हृदयार्ध्व भागामध्ये महाहा, त्यानंतर कंठामध्ये जनहा, त्यानंतर भूमध्ये तपोहा, तपोलोक आणि मूर्ध्नीमध्ये चित्त संयमात सत्यलोक ज्ञानम. पुढे धर्माधर्म संयमात अतितानागत ज्ञानम. अतितानागत ज्ञानम ही तिकडे पण सिद्धी सांगितलेली आहे, पण तिथे बघा कारण त्या योगदर्शनामध्ये सर इतकं सुंदर शिकवतात त्यामुळे तिथे ते बघितलं की एकदम छान समजायला बरं पडेल. धर्म आणि अधर्म यावर संयम साधल्यास भूत आणि भविष्य कालाचे ज्ञान, अतीत आणि अनागत. अतीत म्हणजे पास्ट हिस्ट्री किंवा भूतकाळ, आणि अनागत म्हणजे जे अजून आलेलं नाही म्हणजे भविष्य. भविष्य. अनागत जे अजून यायचं बाकी आहे, भविष्य फ्युचर. अतीत आणि अनागत या सर्वांचं ज्ञान धर्म आणि अधर्मावर संयम केल्यानं होतं. तत्त जंतुध्वनो चित्त संयमात सर्व जंतू ऋत ज्ञानम. त्या प्राण्याच्या ध्वनीवर संयम केल्यास त्या साधकाला सर्व प्राण्यांच्या भाषेचे ज्ञान होते. पोपटाला शिकवणारे लोक असतात, बरोबर आहे. तर आपण म्हणजे केअरफुली आपण प्राण्यांचा आवाज ऐकलं की होतच सर हे. आपल्याला त्यांची भाषा समजू लागते. भाषा समजते हळूहळू. मांजराला भूक लागली मांजर तो म्हणा, वेगळ्या पाळीव पद्धतीनं कुत्रा, ओरडतं. हा, त्यांच्या आवाजावरून आपल्याला लक्षात येत त्यांना काय पाहिजे. काय पाहिजे. आणि कुत्र्यांना ट्रेन करणारे लोक असतात,
त्यांना बरोबर आवाज वगैरे समजतात. इवन तुम्ही सर्कसमध्ये गेलात तर हत्तींचे आवाज काढतात किंवा इतर ते पक्षी जे असतात त्यांना ट्रेन करणारे ट्रेनर्स असतात, ते त्यांचे बरोबर आवाज काढून त्यांना ब्लू बरोबर वेल समजत वेल असतं. माशांचे खेळ करणारे पण लोक माशांना काय ते पाण्यातले मासे ब्लू वेलचा हं. पण खेळ करतात ना लोक. हो हो हो, त्यांना पण आवाजानं किंवा हावभाव त्यांची करून जाते. अशा पद्धतीत त्यांची भाषा थोडक्यात त्यांना समजेल अशा भाषेत त्यांना समजवलं पाहिजे ना आपण काय सांगतोय ते. ते समजावून देणारे त्यांना भाषा कळते तसे ते समजवतात त्यांच्याशी. आणि ही ना आपल्याकडे एक बुद्धी सांगितलेली आहे पहिल्यापासून. मी आता तिकडे सायकोलॉजी पण शिकवतोय. त्याच्यामुळे हे आहे की या म्हणजे आतापर्यंत काय समजत होते, अगदी गेल्या 5-6 वर्षाच्या पूर्वीची घटना आहे, की लोक असं समजत होते, की आयक्यू फार मोठा असला की लोक हुशार. हम्म. ज्याचा आयक्यू चांगला तो फार मोठा, असं समजायचे, बुद्धिवान. पण आता तसं नाहीये. आता काय समजतात, ज्याचा इक्यू चांगला आहे तो जास्ती प्रगती करू शकतो. तो यशस्वी होतो, असं म्हणतात. कारण जगातले सगळे जेवढे मोठे लोक आहेत ते सगळ्यांचे इक्यू चांगले आहेत. इक्यू म्हणजे इमोशनल कोशंट. मग सुरुवातीला त्यांनी आपल्या बुद्धीचा जसा आढावा घेत गेले, तसं आपल्याला काय काय येऊ शकतं आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या बुद्धी असतात, याचा त्यांनी आढावा घेतला. तर आता 14 प्रकारच्या बुद्धी मनुष्याला दैवदत्त असतात आणि त्यातली एखादी त्याच्या अंगात मजबूत असते. त्याच्यामध्ये ही एक बुद्धी आहे, की इतर प्राण्यांशी चांगला संवाद साधता येणे. तसंच निसर्गाबरोबर व्यवस्थित राहता येणे. उदाहरणार्थ तुम्ही बघा, एखाद्या माणसाला जास्वंदीचं पान दाखवलं तरी त्याला ओळखता येत नाही. आंब्याचं म्हणून सांगतो, कोळ्यासारखा. असतात लोक, खरंच सांगतो, कारण हम्म. त्यांना ती बुद्धीच नसते. पण हम्म. काय असतो, तर IAS ऑफिसर असतो मोठा, म्हणजे त्याला ती बुद्धी नसते. पण एखादा असा असतो, ज्यानं एखादं नवीन प्लांट जरी बघितलं, आयुर्वेदामध्ये आम्हाला आता प्लॅन्ट भरपूर असतात. 500 जातीची वनस्पती बघायला लागतात. बापरे. ओळखायला हां, 500 सुद्धा ते प्रत्येक प्लॅन्टचं नुसतं ह्याच्यावरून ओळखणारी लोकं आहेत, की ज्यांची बुद्धीच एवढी तीव्र असते, की त्यांना ती बुद्धी त्यांच्यासाठी तीव्र असते. म्हणजे काय? तर त्यांना बघितल्यानंतर हां, मला मी हे बघितलेलं आहे. त्याला पिवळं फूल येतं, त्याला असं रंगाचं फळ येतं, लगेच तो सांगायला लागतो. अशी माणसं मी बघितलेली आहे. मग आपल्याकडे अशा सिद्धी जन्मतः पण सांगितलेल्या आहेत योगदर्शनामध्ये. जन्मजात सिद्धी पण सांगितलेल्या आहेत. त्या पण येणार आहेत तुम्हाला. कैवल्यपादामध्ये येणार आहेत. तर काही माणसांना अशा या ज्या सिद्धी असतात, या इथे संयमात असं आपण म्हटलं, मग त्यांच्यावर जन्मोजन्मीचे संस्कार असणं हे असतं आणि म्हणून पुनर्जन्म सिद्ध होतो, की त्यांना ही बुद्धी जी प्राप्त झाली ती त्यांच्यावरच्या जुन्या संस्कारामधून प्राप्त झालेली असते आणि ती त्यांना जेव्हा जाती, आयु आणि भोग जे मिळतात, तेव्हा ती संस्कारानुसार त्यांच्यामध्ये संक्रमित झालेली असते. त्या पद्धतीने लोकांमध्ये अशा प्रकारच्या विविध बुद्धी जन्मजात पण आढळतात. सिद्धी आपण त्यांना म्हणू शकतो. बरोबर आहे? काही जणांना काय होतं, पायानंच पाणी समजतं. बरोबर आहे? असे काही लोक असतात, की ज्यांना जन्मजात सिद्धी सुद्धा प्राप्त असतात. तर हे ना आपण सिद्धी असं आपण आता बघा त्याचा विचार कसा करतोय, तर विशेष प्रकारची बुद्धी त्यांच्यामध्ये जागृत झालेली असते किंवा त्यांचा ब्रेन अशा प्रकारच्या गोष्टी कॅप्चर करू शकतो, की जे रुटीनमध्ये सगळ्या लोकांना साध्य करणं शक्य नसतं. आणि तेच आपण अभ्यासानं पण करू शकतो असं ह्यांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या ब्रेनवर किती डीप स्टडी या लोकांनी करून ठेवलेला होता ते बघा. या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीनं संयम केल्यानंतर प्राप्त होतील, असं यांनी इथे सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे ह्या आपण अभ्यासाने, योगाने प्राप्त करू शकतोच. आणि ध्यानज सिद्धी ज्या असतात त्या श्रेष्ठ अशाच सांगितलेलं आहे. सर्व सिद्धीमध्ये ध्यानच सिद्धी ज्या आहेत, ज्या प्राप्त होतात, त्या श्रेष्ठ सिद्धी मानल्या जातात या सगळ्यामध्ये. प्राण्यांच्या
त्या प्राण्यांच्या भाषेचे ज्ञान त्याला होते. कशावर केल्यामुळे? तर त्या प्राण्यांचा ध्वनीवर संयम केला तर त्या प्राण्याच्या भाषेचं ज्ञान प्राप्त होतं. पुढे संचित कर्मणी चित्त संयमात पूर्वजाती ज्ञानम. याच्यावरून एक असंच आठवलं, काही जणांना तुम्ही बघितलं तर क्लेफ्ट लिप पॅलेट असतं, म्हणजे पडजीभ जी असते तिथे एक मोठं भोक असतं जन्मतःच. त्यांना काही म्हणजे खायलाही प्रॉब्लेम होतो अशा मुलांना, वेगळ्या प्रकारे सांभाळावं लागतं वगैरे वगैरे. परंतु त्या मुलांना नंतर काय होतं तर त्यांना बोलता येत नाही. कारण का? तर जीभ जिथे लावून शब्द उच्चारला जातो किंवा जीभ स्वरयंत्रातून जिथे शब्द आला पाहिजे ती जागाच अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांना बोलता येत नाही. मग ते बोलताना असं नाकात नाकात जातात असं त्यांचे अशा उच्चार. पद्धतीत आवाज येतो. हा, पण त्यांची भाषा त्यांच्या आईला पूर्णपणे कळत असते. मी नेहमी बघितलेलं आहे. माझ्याकडे भरपूर पेशंट मी असे बघितलेले आहेत की त्यांच्या आईला ती भाषा 100% कळते. बरोबर आहे? म्हणजे तो काय सांगतोय त्याच्यातलं 100%, आणि त्याला व्यवस्थित बुद्धी असते, त्याला सगळं कळत असतं. पण ट्रान्सलेटर म्हणून त्याच्याबरोबर त्याची बहीण असते किंवा आई असते, आणि ते डॉक्टरकडे काय असेल ते सांगायला येतात, आणि ते मला काही कळत नाही. किती संयम मी केला तरी नाही कळत त्यावेळी. पण जर मी रोज त्याच्याबरोबर राहीन तर मला पण कळायला लागणार. एकदम सिंपल उदाहरण दिलं. चला पुढे. संचित कर्मणी चित्त संयमात पूर्वजाती ज्ञानम. पूर्वी केलेल्या कर्मावर किंवा संचित कर्मावर चित्ताचा संयम साधल्यास साधकाला आपल्या पूर्वजन्माचे ज्ञान होते. संचित कर्म हा आपल्या कशाचा विषय आहे? पाप पुण्य. हा, सूक्ष्म शरीराचा विषय आहे. जिथे आपलं संचित किंवा आपल्या कर्माचे भोग हे आपल्याला भोगायला लागतात, ते साठवून कुठेतरी ठेवलेले असणार. ती जी जागा आहे किंवा आशय आहे त्याला कर्माशय असं, योगाशय म्हणजे योगा कशामध्ये, योग दर्शनामध्ये त्याचं नाव काय आहे? आशय, कर्माशय. तो जो आहे त्याच्यामध्ये चित्ताचा जर संयम केला तर पूर्वजन्मांचे ज्ञान होते. कारण तिथे झालेले जे संस्कार असतात ते पूर्वजन्मींचे असतात. आणि तिथे कसं सांगितलंय, काल पण सरांनी हा विषय घेतलेला की समजा आपण इथे आलोय तर 84 लाख योनी पार करून आपण मनुष्य जन्म घेतलेला आहे, आणि तोही अनेक वेळा कुठल्या कुठल्या जन्मात काढलेले आहे. आपण ह्याच्या आधी पण कधीतरी मनुष्य असू शकतो. जेव्हा मनुष्य म्हणून जन्माला आलो तर जेव्हापासून पुरुष प्रकृती सुरू झाली एकत्र, तेव्हापासून हे जन्माचं चक्र चालूच आहे. समजा आजपासून हजारो वर्षापूर्वी, हजारो जन्मांपूर्वी मनुष्य जन्म होता, तर त्यावेळी जे संस्कार मनुष्य जन्माचे आपल्यावर झालेले होते या संस्काराचेच उदय या मनुष्य जन्मामध्ये होतो. या जन्मामध्ये जे काही त्याच्या क्रिया घडत असतात त्याच्यावर प्रभाव जुन्या संस्कारांचा असतो, जे कर्माशयामध्ये साठवलेले असतात. मग तो कुत्र्यासारखा वागत नाही, मनुष्यासारखाच वागतो. आणि जर तो कुत्र्याच्या जन्माला आला असेल तर त्याच्या 2000 वर्षापूर्वी जरी तो कुत्रा असेल तरी तेव्हाचे संस्कार उद्भूत होतात या जन्मात, आणि तो कुत्र्यासारखाच वागायला लागतो. असं कैवल्यपादामध्ये येणार पुढे. तर संचित कर्मावर जेव्हा आपण चित्ताचा संयम साधला तर जी कर्म संचित झाली ती त्या जन्मामध्ये कर्माशयामध्ये संचित झालेली आहेत. मग ती त्या जन्मामध्ये संचित जर झालेली आहेत तर त्या जन्म कुठला होता हे त्याला ज्ञान होऊ शकतं. असं यांनी इथे अर्थ सांगितला आहे. पुढचं. परचित्ते चित्त संयमात पूर्वजाती ज्ञानम. पूर्वजाती ज्ञानम नाहीये इथे, काहीतरी शब्द चुकलाय. हिंदीमध्ये एकदा बघून घेतो. परचित्त ज्ञानम. परचित्त ज्ञानम ते खोडून नीट करून घ्या तिथे जर तुमच्या समोर असेल तर.
परचित्ते चित्तसंयमात परचित्त ज्ञानम. जर परचित्तावर आपण, परचित्त म्हणजे दुसऱ्याचं चित्त, जर आपण परचित्तावर संयम केला तर आपल्याला दुसऱ्याच्या चित्तात काय चालू आहे हे जाणू शकतो, असा याचा अर्थ आहे. आता इथे पूर्वजाती ज्ञानम हे चुकून आलेलं आहे, त्यांचं प्रिंटिंग मिस्टेक आहे, ती सुधारून घ्या. परचित्त ज्ञानम असं लिहा तिथे. काय किती रूपे नंबरचं सूत्र आहे सर ते? परचित्त ज्ञानम. 74 पेजवर सर, खालून 74 दुसरा, पेजवर. खालून दुसरा. काय द्यायचं त्याच्याऐवजी सर? परचित्ते चित्त संयमात परचित्त ज्ञानम असं लिहा. पूर्वजाती ज्ञानम फोडायचा आणि परचित्तम ज्ञानम घ्यायचं. हा, पुढे काय रूपे चित्त संयमात अन्यादृश्यम रूपम. शरीराच्या रूपावर संयम केल्यास साधक आपल्या इच्छेनुसार दुसऱ्या प्राण्यांप्रमाणे रूप प्राप्त करू शकतो, असं इथे सांगितलेलं आहे. आता हे असंच्या असं योग दर्शन मध्ये पण सांगितलेलं आहे. आलं का लक्षात? येणारच आहे तिथे. पण आपल्या साधनेच्या बळावर मनुष्य कुठल्या कोटीच्या सिद्धी प्राप्त करू शकतो याचं हे उदाहरण आहे. म्हणजे शरीरावर का? शरीराच्या रूपावर संयम केल्यास साधक आपल्या इच्छेनुसार, जसं की रावणाने अन्य भिक्षुकाचं रूप, रूप घेऊन सीतेचं हरण केलं. हा, अन्य रूप प्राप्त करू शकतो. भरपूर उदाहरणं आपल्याला पुराणामध्ये बघायला मिळतील, रामायणामध्ये बघायला मिळतील. अजूनही कुठल्या सगळ्या जेवढे आपले पुराण ग्रंथ आहेत सगळ्यामध्ये ही उदाहरणं आपल्याला बघायला मिळणार. आणि मारीच राक्षसानेच हरणाचं घेतलं होतं ना. हो हरणाचं तरी रूप हरिण कुठं होतं, ते म्हणजे राक्षसच होता. हो हो. दुसऱ्या प्राण्यांचे रूप आपण प्राप्त करू शकतो. अन्य दृश्यम रूपम. म्हणूनच सिद्धी या अडथळा सांगितलेत ना सर साधनेतल्या, की माणूस त्या सिद्धींचा हम्म. गैरवापर करतो किंवा त्यातच अडकून पडतो पुढे त्यातच अडकून पडू जाण्यापेक्षा. शकतो. आणि हा, म्हणून काय सांगितलंय तर ध्यानच सिद्धी अडथळा. या श्रेष्ठ सांगितलंय. हा, ध्यानच सिद्धी श्रेष्ठ सांगितल्या. कारण मनुष्य ध्यानापर्यंत तेव्हाच पोचतो जेव्हा तो पहिले 8 अंग पार करत जातो. पहिली 7ही अंग पार करत जेव्हा तो जातो तेव्हा तो तिथपर्यंत पोहोचलेला असतो. बरोबर आहे? आणि जन्मजात जर एखाद्याला सिद्धी प्राप्त झाली तर त्याचा तो गैरवापर करू शकतो. परत येतो पुन्हा. हा, मग त्याचा गैरवापर झाल्यानंतर कर्माशय तयार होतो. कर्माशय झाला की परत पुढच्या जन्मी आहे. आलं का लक्षात? पुढे बले चित्त संयमात हनुमदादि बलम. बलावर जर चित्त संयम केला, आपलं बळ, तर साधकाला हनुमान आदी शक्ती संपन्न देव मनुष्यांप्रमाणे बल प्राप्त होते. सूर्ये चित्त संयमात भुवन ज्ञानम. आपलं जे भुवन आहे, म्हणजे आपला जो लोक आहे त्या सगळ्याचं भुवनाविषयी म्हणजे सूर्यावर चित्ताचा संयम केल्यास साधकाला सर्व भुवनांचे विषयीचे ज्ञान प्राप्त होते. म्हणजेच ब्रह्मांडाचं सगळं ज्ञान होतं. म्हणजे आपली आकाशगंगा आहे, अशा अनेक आकाशगंगा आपल्या अनंत आकाशगंगा आपल्या अख्ख्या युनिव्हर्समध्ये आहेत. या सर्वांचं ज्ञान होतं सूर्य चित्त संयमात. चंद्रे चित्त संयमात ताराव्यूह ज्ञानम. चंद्रावर जर चित्त संयम केला तर आकाशातील तारे आणि नक्षत्र यांच्या व्यूह रचनेचं ज्ञान होतं. म्हणजेच त्याला दिशा भटकण्याची काहीही शक्यता नाही. बरोबर आहे? ताराव्यूह ज्ञानम. जसेच्या तसे श्लोक आहेत हा हे. कशात आहेत? योगदर्शन मध्ये जसेच्या तसे श्लोक आहेत हे. येणार आहेत पुढे. ध्रुवे तद्गती ज्ञानम.
ध्रुव ताऱ्यावर संयम केल्यास साधकाला त्याच्या गतीचे ज्ञान प्राप्त होते. गतीचे ज्ञान प्राप्त होते म्हणजे आपण सृष्टी म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे, ध्रुव तारा मात्र उत्तर दिशेला स्थिर आहे. बरोबर आहे. मग गतीचे ज्ञान होते. ध्रुव ताराच्या अनुषंगाने कित्येक लोक मोठमोठ्या जलसफरी तरून दिशा जायचे. करतात. हा. दिशादर्शक असतो तो. मग गतीचे ज्ञान त्याला प्राप्त होते. पुढे स्वार्थ संयमात पुरुष ज्ञानम. स्वार्थ म्हणजे स्वपदार्थ अर्थात आत्मतत्वावर संयम केल्यास साधकाला काय पुरुष ज्ञानम पुरुष तत्वाचे अर्थात चैतन्य तत्वाचं ज्ञान होतं. म्हणजेच काय विवेक ख्याती किंवा पुरुष ख्याती. पुरुषासाठी. नाभिचक्रे कायव्यूह ज्ञानम. नाभिचक्राला नाभीला काय म्हटलेलं आहे? नाभी काय विहो म्हणजे शरीराची व्यवहार. हो, पण नाभीतनं कुठली नाडी जाते? सुषुम्ना ना सर. सुषुम्ना नाडी. आणि हं. तिथेच कोणाचा वास कंदाचं आपण जाळ म्हणतो? आहे. हा. हा, बरोबर. 72,000 नाड्या तिथूनच सुरुवात होतात ना. हा, हा, कंदांचं जाळ तिथूनच आहे, बरोबर. तिथूनच उगम. हा. तिथूनच आहे. आणि जेव्हा आपण चलगुण एखादा कुठलाही जर सुरुवात करायची म्हटली शरीराची तर नाभी आहे. आपल्याला पोषण सुद्धा बालक जेव्हा तयार होतं तेव्हा सुद्धा त्याच्या सर्वात पहिला जर काय पोषणाचा पार्ट तयार होतो तर तो नाभी. आईकडून ते पहिल्यांदा नाभीतनच सगळं पोषण घेतं. आणि मग जसं तुम्ही बघितलं असेल तर काचेचे ग्लास वगैरे तयार कसे करतात बघितलेत तुम्ही कधी? किंवा काचेच्या वस्तू? नाही. काचेचा एक गोळा असतो, त्याच्यामध्ये फुंकतात. काच लिक्विड काच एका लोखंडाच्या छडीला असं लावतात पुढच्या बाजूला आणि लोखंडाची नळी असते, त्याच्यामधून फुंकलं की ते मोठा फुग्यासारखं तयार होतं. मग समजा तुम्ही त्याच्या ठिकाणी एखादा काय घेतलात, साचा घेतलात, गणपतीचा साचा असतो बघितलाय? साचा. हो. तशा प्रकारचा कुठल्याही वस्तूचा साचा घेतला, त्याच्यामध्ये ते टाकलं म्हणजे लिक्विड काच असते ती त्या नळीच्या टोकाला अशी घेतात थोडीशी आणि ते त्या आतमध्ये त्या साच्यात टाकतात आणि फुंकतात की ती काच बरोबर जाऊन सगळं तो व्याप्त करते. तो जेवढा ती आतमध्ये पोकळी असते त्या आकाराची होते. अशा पद्धतीत बनवलं जातात गोष्टी. तसं विचार करा की जेव्हा तुम्ही नाभीच्या ठिकाणाहून उत्पत्ती शरीराची करताय, शरीरामध्ये सर्व नाड्या तर तयार झाल्या पाहिजेत, त्याच्याशिवाय पोषण होणारच नाही ना कुठल्याच पार्टचं. बरोबर आहे ना? मग ह्याची मेन फुंकणी कुठून सुरुवात होतीये? नाभिस्थानातून. फुंकल्यानंतर आतमध्ये सगळं तयार व्हायला लागलं चारही बाजूने. बरोबर आहे. मग जर नाभीचक्रावर तुम्ही जर ज्ञान म्हणून म्हणजे संयम साधला तर जसं फुंकलेला वायू कुठे कुठे गेलाय, काय काय त्यानं तयार केलंय हे सगळ्याचं ज्ञान होणार. बरोबर आहे. नाभीचक्रे ज्ञानम शरीराच्या संपूर्ण रचनेचे म्हणजेच नाडी संस्थान जे आपण आता नाड्या 72,000 म्हणतोय त्या सगळ्यांचं ज्ञान होणार त्याला. पुढे कंठकूपे क्षुत पिपासा निवृत्ती. भूक आणि तहान. क्षुत आणि पिपासा. क्षुत म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान. कंठकूपामध्ये ध्यान लावल्यानंतर काय संयम साधल्यानंतर भूक आणि तहान यापासून तो निवृत्त होतो, मुक्ती मिळते त्याला. असे साधक असतात की जे कित्येक दिवस न खाता राहू शकतात, कित्येक दिवस पाणी न पिता राहू शकतात. त्यांच्या इथे कंठकोपावर संयम केलेला असतो असं आपण म्हणू शकतो. कूर्मनाड्याम स्थैर्यम. साधक जेव्हा कूर्म नाडीवर संयम साधतो तेव्हा त्याच्या चित्ताला स्थिरता प्राप्त होते. तारे सिद्ध दर्शनम. साधक जेव्हा तारे म्हणजे सर भ्रूमध्य. कुर्मनाडी म्हणजे? नाही माहिती. कुर्मनाडी म्हणजे नाही माहिती त्याची हे कुठे आहे. ती वरती ज्या एवढ्या नाड्या सांगितल्या ना
त्याच्यामध्ये शोधून काढा ती कुठे आहे बघा. माझ्यामध्ये पार्श्वभागी आहे, मूलाधाराच्या हिंदी मधल्या पार्श्वभागी. ह्यात पाहिजे सर, किंवा हिंदी हा मध्ये जरा. हा कारण ह्याचं ज्ञान आपल्याला होणं कठीण आहे. आपले काय पूर्ण नाडीशुद्धी झाली आहे आणि आपण संयम केलाय असं काय आपल्याकडे नाहीये. तारे सिद्ध दर्शनम, साधक जेव्हा भ्रूमध्यात स्थित तार ज्योतीवर संयम साधतो तेव्हा त्याला सिद्ध पुरुषांचे दर्शन व्हायला लागते. हे काय आहेत? आपल्या मताप्रमाणे काल सरांनी शिकवलं की काय म्हणायचं ह्यांना, सिद्ध पुरुषांचे दर्शन व्हायला लागणे म्हणजे विदेहमुक्त जे पुरुष असतात, विदेहमुक्त असे जे असतात त्यांचं अस्तित्व असतं आणि त्यांचं दर्शन होण्यासाठी साधकाला भ्रूमध्यामध्ये संयम करावा लागेल. कायाकाश संयमाद आकाश ज्ञानम आकाशगमनम, कायाकाश संयमात आकाशगमनम. शरीर आणि आकाश यांचा परस्पर संयम याच्यावर जेव्हा साधक संयम साधतो तेव्हा साधकाला आकाशात विचरण करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. म्हणजे साधक इकडून तिकडे उडून पण जाऊ शकतो. ते थोडक्यात काय सर ह्याचं, मनात तीव्र इच्छा घेऊन जे आपण इच्छू, अगदी सतत त्याची इच्छा करू, ध्यानाला बसून ते पूर्णच होते असंच आहे ना. ज्याची आपण इच्छा बाळगून बसू ते सगळंच पूर्ण होते असं सांगितले थोडक्यात. सगळंच पूर्ण होतं असं सांगितलंय. बरोबर आहे. फक्त प्रत्येक गोष्ट कुठे कुठे संयम केल्यानं साध्य होतं हे सांगितलंय मात्र. बरोबर आहे ना. ते तंत्र त्यांनी सांगितलंय, कशा स्पेसिफिक सांगितलंय. पद्धतीनं सिद्धी प्राप्त होणार हे सांगितलंय. संयम करायला आधी शिकलं पाहिजे, त्याच्यानंतर या गोष्टी सिद्ध होणार आहेत असंही सांगितलंय. आता इथे कायाकाश असा शब्द आहे. शरीरातील आकाश, आकाशाचा गुणधर्म काय आहे? सर्वात हलकं महाभूत कुठलं? आकाशच. आकाश. बरोबर आहे ना. आकाश. यत पिंडी तत् ब्रह्मांडी हा सिद्धांत आहेच आपल्याकडे. ब्रह्मांडामध्ये हो. आकाश आहे की नाही महाभूत स्वरूपात? आहे. पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडी ते ब्रह्मांडी. आपल्या कायामधल्या आकाशावर जर संयम केला तर आपण आकाश गमन पण करू शकतो. ब्रह्मांडातील आकाशाशी आपण डायरेक्ट संलग्न होऊ शकतो. तत्तत् स्थाने संयमात तत्तत् सिद्धयो भवंती. आला मॅडमचा प्रश्न. लगेच मॅडम बोलल्या आणि लगेच पुढच्या ह्याच्यात त्याने उत्तर देऊन टाकलं. काय सांगितलं? त्या त्या स्थानावर संयम साधण्याचा अभ्यास केल्यास साधकाला त्या त्या प्रकारच्या सिद्धींची प्राप्ती होते. उपर्युक्त सर्व विषय धारणा, ध्यान आणि समाधी अर्थात संयम साध्य झाल्यास त्या त्या अपरोक्ष सिद्धी प्राप्त होतात. पुढे काय लिहिलंय? पतंजल योगसूत्रातही अशा प्रकारच्या सिद्धींचे वर्णन केलेले आहे. इति खंड समाप्त. सर हिंदीमध्ये ना ते कूर्मनाडीचं काय सांगितले त्यांनी, श्वास वाहा नाडी ब्रॉन्कियल ट्यूब च्या खाली आहे असं सांगितले. श्वास एवढंच. वाहा नाडी ही कूर्मनाडी आहे, ब्रॉन्कियल हा. ट्यूब. ओके. ब्रॉन्कियल आर्टरीज व्हेसल्सच म्हणायचं ना म्हणजे थोडक्यात. असंच म्हणायला लागेल. सर अजून एक विचारायचं होतं की ह्यामध्ये ध्यान बिंदू उपनिषदानुसार नाडी आणि चक्र वर्णन करा असा मोठा क्वेश्चन आहे. तर हो. नाडीचं वर्णन आपल्याला त्यात जे दिलंय तेवढंच लिहायचंय ना, की नाभीच्या कंद आणि याच्यात त्यांनी जाळापासून निर्माण, हो आणि याच्यात आणि त्या 10 हा 3 10 मुख्य आणि बाकीच्या 10. बरोबर. पण त्याचं वर्णन आपण असं चंद्र, स्वर किंवा हे काही तिथं दिलेलं नाही, त्याच्यामुळे त्याच्या विस्तारित असं काही लिहायचं नाही ना, इडाचं नाही किंवा. नाही 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 फक्त तिथं जे दिले तेवढंच लिहायचं. तेवढंच लिहायचं. हरिओम सर्वांना. ओम. हरिओम.